गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, भारताचे सुपुत्र आणि बंगालचे भूषण, महाकवी, विद्वान, शिक्षण महर्षी, नोबेल या पुरस्काराने सन्मानित गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची आज जयंती. 7 मे 1861 रोजी गुरुदेवांचा जन्म झाला. आज इतक्या वर्षांनंतरही काही नावांच्या विषयी मनात कायम आदरच होतो. यातील प्रमुख नाव गुरुदेव टागोर. गुरुदेवांनी स्थापित केलेले शांतिनिकेतन सारखे विद्यापीठ असो किंवा रवींद्र संगीत, या दोन्ही गोष्टी तेवढ्याच लोकप्रिय आजही आहेत. भारताचे जनगण मन आणि बांगलादेशाचे आमार शोनार बांगला ही राष्ट्रगीते गुरुदेवांनी लिहिली आहेत. जनगण मन हे पंचम जॉर्जकरता लिहिले गेले हे साफ झूट आहे. जालियनवाला बाग हत्याकांडामुळे गुरुदेवांनी सर हा किताब नाकारला होता. अशा राष्ट्रप्रेमी व्यक्ती जनगण मन फक्त देशाच्या करताच लिहिणार यात शंका नाही. महाराष्ट्र आणि बंगालचे संबंध पूर्वापार आहेत. गुरुदेवांवर महाराष्ट्राचा प्रभाव होता. त्यातूनच त्यांनी संत तुकारामांच्या साहित्याचा अभ्यास केला. छत्रपतींचे जीवन त्यांच्याकरता प्रेरणा देणारे होते. गुरुदेवांनी छत्रपतींच्यावर एक काव्यही केले होते. कन्नड कवी आणि जन्माने मराठी असलेले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते द रा बेंद्रे यांच्या साहित्यावर टागोरांचा जबरदस्त पगडा होता. संगीत, साहित्य, तत्त्वज्ञान, चित्रकला, नृत्य, शिक्षण अशा बहुविध क्षेत्रात रवींद्रनाथांनी संचार केला. संख्या व दर्जा या दोन्ही कसोट्यांवर रवींद्रनाथांची निर्मिती खरी उतरते. गुरुदेवांना गीतांजली या काव्याकरता नोबेल पुरस्कार दिला गेला. टागोर हे पहिले भारतीय आणि आशिया खंडातील पहिले नोबेल पुरस्कार प्राप्त व्यक्ती होते. अशा ह्या महाकवीस विनम्र अभिवादन.